बिहार देशाच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आलंय. कारण ठरले मुख्यमंत्री नितीश कुमार, ज्यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. नितीश कुमार राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. त्यामुळं बिहारमध्ये नवं सरकार येणार आहे. नितीश कुमारांच्या राजीनाम्यानं बिहारमध्ये राजकीय भूकंप आलाय. पण हे अचानक घडलं का? उत्तर नाही असं येत आहे. काय कारण आहे यामागं? तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र मॉडेल राबवल्याचा आरोप भाजपवर का केलाय? आणि सगळ्यात महत्वाचं, नितीश कुमार मुख्यमंत्री पद सोडून खासदार का होत आहेत? हा निर्णय घेण्यामागं काय कारण आहे? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. गेल्या 2 दशकांपासून बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांची मोठी भूमिका राहिली आहे. पण या युगाचा राजकीय अस्त होतोय. मुख्यमंत्री पदावर पाणी सोडत नितीश कुमार राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार आहेत. या निर्णयामागं काय कारण आहे हे नितीश कुमार यांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. यात ते लिहितात, मागच्या 2 दशकांपासून बिहारच्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला आणि मला समर्थन दिलं. याच बळावर आम्ही बिहारची सेवा केली. जनतेचा विश्वास आणि समर्थनामुळेच बिहार आज विकासाच्या वाटेवर आहे. यासाठी मी अनेकदा जनतेचे आभार मानले. संसदीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर माझ्या मनात इच्छा होती की बिहारच्या विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहाचा सदस्य व्हावं, तसंच संसदेच्याही दोन्ही सभागृहात काम करावं. त्याप्रमाणे यंदा होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मी अर्ज सादर करतोय. बिहारच्या जनतेशी असलेले माझे संबंध भविष्यातही कायम राहतील. जे नवीन सरकार स्थापन होईल त्याला माझा पाठिंबा आणि मार्गदर्शन असेल, असा शब्द देत नितीश कुमार यांनी राजीनामा देण्यामागचं कारण जाहीर केलंय. पण बिहारच्या विधानसभा निवडणुका होऊन अवघे 4 महिनेच झालेत. इतक्यातच नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय का घेतला असेल, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. एकीकडे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानं मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची सुवर्ण संधी भाजपसाठी चालून आली आहे. पण खरंच ही संधी निर्माण झालीये की निर्माण केली गेली आहे? हे सगळं आधीच ठरलं होतं की अचानक घडलं? हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण महाराष्ट्राचं राजकारण. बिहारमध्ये महाराष्ट्र मॉडेल राबवल्याचा आरोप भाजपवर होतोय. तो केलाय तेजस्वी यादव यांनी. राज्यात पक्ष फोडाफोडी झाली आणि पक्षांचं अस्तित्व धोक्यात आलं. तेच नितीश कुमार आणि पर्यायानं जनता दलासोबत घडतंय, असं तेजस्वी यादव यांचं म्हणणं आहे. कि ये महाराष्ट्र मॉडल जो है रिफाइंड तरीके से बिहार में जो है लागू करेंगे। आज वो बात जो है सच हो रही है और जो जन आकांक्षाएं हैं इस सत्ता परिवर्तन के खिलाफ हैं। सभी लोग, जो भी जन भावना लोगों की है इस सत्ता परिवर्तन के खिलाफ है। हम नीतीश जी के साथ कुछ दिन काम भी किए, उप मुख्यमंत्री भी रहे, लेकिन ज्यादातर जो है हम विपक्ष में रहे। हम लोग सब लोग जानते हैं। आप मेरा एक बयान देखिएगा, जब नीतीश कुमार जी जब दोबारा हम डिप्टी सीएम बने, उसके बाद जब दोबारा वो 28 जनवरी 2024 में जब हम लोग को छोड़ के गए थे, तब उनके पास कोई वाजिब वजह भी नहीं थी कि हम लोगों को क्यों छोड़ा था। उस समय भी हम लोगों ने ये कहा था कि भाई बीजेपी जो है जनता दल यूनाइटेड पार्टी को खत्म कर देगी। अब जनता दल यूनाइटेड पार्टी अब बचेगी नहीं। हमारी पूरी सहानुभूति नीतीश कुमार जी के प्रति है। चुनाव में भी हमने उनके खिलाफ कुछ नहीं कहा और चुनाव के दौरान भी घूम घूम के ये बात हम कहते थे कि भाई नीतीश जी को तो घोड़ी पे चढ़ाया है दूल्हा बना करके, लेकिन फेड़ा किसी और के साथ दिला रहा है। यही सच्चाई है। और बीजेपी नहीं चाहती है कि कोई ओबीसी समाज, अति पिछड़ा समाज, दलित आदिवासी समाज जो लीडर है या सामाजिक न्याय की जो बात करता है, धर्मनिरपेक्षता की जो बात करता है, उसको ये भाजपा के लोग टिकने नहीं देना चाहते हैं। तर हे सगळं आधीच ठरलं होतं, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. बिहार के विधानसभा के चुनाव के नतीजे आए थे, उसी दिन मैंने कहा था कि नीतीश कुमार जी कुछ महीने के लिए मुख्यमंत्री बनेंगे। बराबर, मैंने बोला था ना कि नीतीश कुमार जी कुछ महीने के लिए बनेंगे, 4 महीने के लिए बनेंगे। और अब नीतीश कुमार जी को वहां से हटा के राज्यसभा में लेकर जा रहे हैं और भारतीय जनता पार्टी
बिहार का नेतृत्व उनके किसी नेता के पास दे रहे हैं। जो मेरी जानकारी है, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राज्यसभेचा अर्ज भरलाय। यामुळे बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय। विशेष म्हणजे हिंदी भाषिक राज्यांमध्ये बिहार हे एकमेव असं राज्य होतं जिथं अद्यापपर्यंत भाजपचा मुख्यमंत्री झाला नव्हता। नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचं आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाईल, तर जेडीयूच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येईल। नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आता बिहारचे नवे उपमुख्यमंत्री होऊ शकतात। निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात प्रवेश करतील। या व्यतिरिक्त विजय चौधरी आणि अशोक चौधरी यांची नावंही चर्चेत आहेत। हे काहीही झालं तरी बिहारसाठी नितीश कुमार पर्वाचा राजकीय अस्त धक्कादायक आहे। नितीश कुमारांनी तब्येतीचं कारण दिलं असलं तरी अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी इतर कुणाचं नाव का दिलं गेलं नाही, यामागे भाजपची नेमकी खेळी काय असू शकते, तुम्हाला काय वाटतं? सोबतच जसं तेजस्वी यादव यांनी आरोप केलाय की ओबीसीचं राजकारण संपवण्याचा हा भाजपचा डाव आहे, याबद्दल हे तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।